काकाने उचलल्याने एवढं मोठं शेव, पण त्यांना काय तो उचला नाही, कारण वजनच त्याचा माका वाटतं जवळजवळ 1 किलोचा असतात. आणि तो दिलानी माझ्याकडे. जवळजवळ माझ्या हाता एवढं जाड असलेलं शेरवो मी दिव्यांगाच्या समोर धरलंय. दिव्यांग बघून ते का खूप घाबरला. मासे ते का रोज खाऊ गोय, पण ते का मासे समोर दिसले की ते का हात लावूक पण ते का भीती वाटता. म्हणून ता गेला आईच्या कुशीत. नमस्कार मंडळी, आम्ही चाललो होतो देवगडाक. देवगडाक जाताना इला वाडातरीच्या पुलावर. जरा पुढे गेल्यावर माझी नजर पडली माशांवर. मग काय, मी माझ्या गाडीची स्टेअरिंग माशांकडे वळवलंय. गाडीतली सगळीजण उतरून आमचो मोर्चो माशांकडे वळवला. मासे बघताच माझा पण मन एकदम प्रसन्न झाला, कारण मासे होते एकदम फडफडीत. त्या माशात काळय, शेरवू, कापटे, शेतका असे बरेच प्रकार होते, कारण वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते. काकांका विचारलं, ह्या मावरा खय पकडलास? तर काका बोलले, ह्या रापणेचा मावरा, ताजा फ्रेश हा, घेऊन जावा. शेतका बघून तर माझा मन एवढा खुश झाला की शेतकाच घेऊया. मग काकाने विचारलं, तो शेरवे कितीक देणार? तर काका बोलले, हे 500 रुपयाक 4 घेऊन जावा. नंतर माझी नजर गेली कोकऱ्यांवर, आणि होते ते एकदम जाती कोकरे. मग मी काकांक सांगितलं, 200 रुपयाची कोकरे देवा. मग काय, शेरव्याचं वजन पेलवा नाही म्हणून मी शेरवो ठेवून दिला. काकांक बोलले, आमका काय ते कोकरेच देवा. काकानी बरोबर आमका मोजून 6 कोकरे दिल्याने, पण त्याच्यात 2 बारके होते. ह्यो बघा केवढं मोठं पापलेट एवढं कोकरो राहतो. ह्यो बघा, ह्याची साईज बघा केवढी मोठी साईज असा. मग काका बोलले, आम्ही आता जाणार आहोत लिलावाक, हे मासे घेऊन आम्ही लिलावाक जाणार. म्हटलं ठीक आहे. म्हटलं आम्ही पण जाता होता घरात. आम्ही आमचे मासे घेऊन पिशवेत टाकला आणि आम्ही निघालो घराकडे जाऊ. आमच्या गाडीतली माणसा एक एक करून गाडीत बसली. घरी इलाव आणि आम्ही लगेच पिशवेतले कोकरे काढलाव. एक एक करून बायल कोकरे काढीत होती, आणि एवढे कोकरे बघून तर मन एकदम खुश. फ्राय करून खाऊ एवढी मजा येत तर काय विचारूच नको. आणि दिव्यांक तर एवढे मासे आवडतात, हादडूक बसला तर 2-4 फोड्यांशिवाय ऐकूचा नाही. आणलेली कोकरे टोपात घेऊन बायल त्यांका खापसावूक बसली. कोकऱ्यांक खापसावता मांजरा येली. चांबडी काय त्यांची ओढून येई नाही. आजी पण आमची मासे सोलटावताना बघित होती. मग दिव्यांगाच्या औशीन एक माशाची टकली मांजराक टाकला. ती घेऊन कोणतरी घेत म्हणून त्या लगेच आडकुशीक गेला, आणि लगेच एक दुसरं माशाचं शिकारी हजर झालो. तिने पण टराटरा चावो घेतला. ता पण म्हणत होता की बऱ्याच दिवसांनी दिलेली दावत सोडूचे कशा. मग माशाचे मोठे फोडी कापून झाल्यानंतर आम्ही ते टोपात घेतला. टोपात घेतल्यानंतर बायलेन टाकला गावठी आंब्याची फकी, कोकमा टाकला. त्यानंतर ऑल इन वन माशाचा झणझणीत मसालो टाकला. त्यानंतर टाकला घरगुती बनवलेला गावठी आगोळ. त्यानंतर भात कालवतं तसो मासे कालवूक घेतला. त्यानंतर मी तिका सांगलं, आला लसूण पेस्ट टाक, कारण तिने वेगळंच फ्लेवर येता, वेगळीच जिभेक एक चव लागता. तुम्ही पण एकदा ट्राय करा, नंतर मग कमेंटमध्ये नक्की सांगा. मग मी टोपाची झाकणी बाजूक करून बघलंय, एकदम मस्त झणझणीत वास येत होतो. लाल तिखला बघून असा वाटत होता की वासानच पोट भरता की काय. फ्राय करूसाठी वेगळे पीस बाजूक काढलेले होते, त्याच्यासाठी ह्यो मसालो तयार केलेलो होतो. मग काय, एखाद्याक मातीयेत लोळसवतं तसो बायलेन माशाक लोळसवला, आणि लोळसवल्यानंतर त्याका पॅनवर टाकला. केक करून सगळे मासे लोळसवून पॅनवर टाकला. आणि ह्या आमचा कोकणी दिव्यांका कोथिंबीरची तयारी करी होता, कारण मासे तर जास्त ताच खाणार होता. मासे फ्राय करताना नाकात एवढं वास घुसत होतो. पॅनवरचे मासे उतरून आत्ताच खाऊक सुरुवात करायची. मी सांगले पटापट भाज आणि आमका जेवक वाढ, का दिव्याक पण काही थारो होऊचं नाही. दिव्यान फ्रीजमधली सोलकडी बाहेर काढला आणि ग्लासात ओतूक घेतला. माका आणि त्याका 2 ग्लासा भरला. पॅन बाहेर आणताच दिव्यान आपल्याक 2 फोडियो घेऊन जा काय वरबाडवूक सुरुवात केला, ता काय नंतर थांबवूक तयार नाही. माझा जेवण त्याच्याच बाजूक वाढलेला होता, पण माझी काय तर वाट बघूक नाही. म्हणता आता रवके काढून तोंडात घालूक लागला. तोंडातलो पहिलो घास संपलो नाही तरी दुसरो घास का ढकलीत होता, कारण मासो फुड्यात ना. मासो म्हटल्यावर त्याच्या जी काय तोंड जिभेक जी काय चळ सुटता ती काय विचारूनच सोय नाही. ह्यो व्हिडिओ जर तुमका आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला आता मी पण बोकनावूक बसतोय.